मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला RPFची कॉन्स्टेबलची आन्सर की कशी डाउनलोड करायची हे सांगणार आहे। सर्वात प्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझर यायचे आहे आणि एक्झाम सरकारी रिझल्ट इन्फो असे सर्च करायचे आहे। तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर यायचे आहे आणि एक्झाम सरकारी रिझल्ट इन्फो यावर क्लिक करून सर्च केल्यानंतर एक नंबरला जी लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला या प्रकारची तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीन येईल, विंडो येईल। तुम्हाला इथे शॉर्ट ॲड वॉच करायचे सांगितले तर शॉर्ट ॲड वॉच करायचे आहे, नसेल आला नाही तर ऑप्शन तुम्हाला डायरेक्टली खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे। तर इथे मी ॲड वॉच करत आहे, 5 सेकंदाचे फक्त आहे। तुम्हाला गुणिले चिन्हावर क्लिक करून खाली स्क्रोल डाऊन करून यायचे आहे। त्यामुळे आन्सर की असा ऑप्शन तुम्हाला दिसेल, राईट साईडला आहे रेड कलरमध्ये आन्सर की। तर आन्सर कीच्या खाली तुम्हाला RPF कॉन्स्टेबल आन्सर की स्कोर कार्ड 2025 या लिंकवर क्लिक करायचे आहे। परत ॲड येईल, त्यानंतर तुम्हाला गुणिले चिन्हावर क्लिक करायचे आहे। परत तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे। खाली स्क्रोल डाऊन करत आल्यानंतर इथे तुम्हाला डायरेक्ट इम्पॉर्टंट लिंकमध्ये डाउनलोड आन्सर कीमध्ये लिंक 1 लिंक 2 असे 2 ऑप्शन दिसतील। लिंक 1 वर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्ही या पेजवर डायरेक्टली येशील। त्यानंतर तुम्हाला इथे पंजीकरण नंबर टाकायचा आहे, जो तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला मिळाला होता। तो पंजीकरण नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तर मी इथे पंजीकरण नंबर इथे टाकून घेत आहे। RPF पासून सुरू होणारा पंजीकरण नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। सिक्युरिटीसाठी मी हा नंबर हाईड करून घेत आहे। तर हा माझा व्हॉट्सॲपमध्ये मी फोटो मारून ठेवलेला होता। त्या फोटोवरील पावतीवर फॉर्मवर जो पंजीकरणचा नंबर होता, पंजीकरण संख्या, ती मी इथे टाकून घेत आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। तर तुम्हाला इथे पहिला सर्वप्रथम तुमची तारीख सिलेक्ट करायची आहे। तारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारखेचा महिना सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर वर्ष म्हणजे साल, कितव्या साली तुम्ही जन्मला आहात ती येथे डेट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर हा जो खाली कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा तुम्हाला इथे टाकून लॉग इन करे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे। ते माझा कॅप्चा चुकलेला आहे, तुम्हाला कॅप्चा टाकताना व्यवस्थित कॅप्चा टाकायचा आहे। तर मी आता व्यवस्थित कॅप्चा टाकून लॉग इन करे या बटनावर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला इथे 4 ऑप्शन दिसतील, त्यामध्ये 2 नंबरला जो ऑप्शन आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला खाली एक मोठाच्या मोठा मेसेज येईल, तर त्यामध्ये ब्ल्यूमध्ये तुम्हाला क्लिक हिअर या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्यासमोर तुमची आन्सर की डाउनलोड होऊन जाईल। तुम्हाला तुमची आन्सर की दिसेल तर तुम्हाला प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ही PDF सेव्ह करू शकता। तर प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर 3 डॉट जे दिसत आहेत त्या 3 डॉटवर तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे। तर मी आता प्रिंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सेव्ह ॲज PDF 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर सेव्ह ॲज PDF ऑप्शन येईल। तर तुम्हाला परत 3 डॉटवर क्लिक करायचे, सेव्ह ॲज PDFवर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या फाईल्समधल्या कोणत्याही फोल्डरमध्ये ही PDF सेव्ह करून घेऊ शकता। तर मी आता इथे नाव टाकून घेत आहे, पासवान आन्सर शीट असे मी या विद्यार्थ्याचे पासवान आडनाव आहे, त्यामुळे मी पासवान आन्सर शीट असे इथे टाकलेले आहे आणि ही PDF सेव्ह करून घेतलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही तुमची RPFची कॉन्स्टेबलची जी आन्सर की आहे ती अशा पद्धतीने डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारच्या व्हिडिओ मी डेली अपडेट टाकत राहणार आहे। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।